आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज पार पडली। मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धती आहे, त्यामुळे 227 वॉर्ड्समधून 227 नगरसेवक हे मुंबई महापालिकेवर निवडून येतात। त्यापैकी 50% म्हणजे 114 जागा या महिलांसाठी राखीव आहेत। त्यात अनुसूचित जातींसाठीच्या 8, अनुसूचित जमातींसाठीची 1, तर इतर मागासवर्गीयांसाठीच्या 31 आणि सर्वसामान्य प्रवर्गासाठीच्या 74 जागा या महिलांसाठीच राखीव आहेत। उर्वरित 113 मतदारसंघांपैकी 75 जागा या सर्वसामान्य प्रवर्गातल्या पुरुषांसाठी आहेत। त्याशिवाय पुरुषांसाठी अनुसूचित जात प्रवर्गात 7, अनुसूचित जमात प्रवर्गात 1 आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गात 30 जागा राखीव असतील। मंडळी, मुंबई आणि आसपासच्या महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली। अनेक ठिकाणी काही खुशी काही गम असं वातावरण पाहायला मिळालं। कुणाला महिला आरक्षण पडल्यामुळे तर कुणाला ओबीसी एससी एसटी आरक्षणामुळे विद्यमान नगरसेवकांना फटका बसला। काहींनी उमेदवारी घरातच राहील याची तजवीजही केलेली दिसली, तर काहींनी दुसऱ्या वॉर्डात चाचपणी सुरू केली आहे। पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट। महानगरपालिकांच्या रणसंग्रामात आज पुढच्या टप्प्याचं रणशिंग फुंकलं गेलं। राज्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली। या सोडतीनंतर काहींना आपला हक्काचा वॉर्ड गमवावा लागला। त्यामुळे प्रत्येकच पक्षात कुठे खुशी कुठे गम असं वातावरण। मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा फटका दोन्ही शिवसेनेच्या विभाग प्रमुखांना बसलाय। महत्वाच्या यादीत आहेत ठाकरेंच्या सेनेचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर। आशिष चेंबूरकर यांचा 196 प्रभाग हा खुल्या गटातील महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय। त्यांच्या सोबतच तेजस्वी घोसाळकर, स्नेहल आंबेकर यांचाही वॉर्ड गेलाय। शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख दत्ता नरवणकर, यशवंत जाधव यांचा वॉर्ड सुद्धा महिलांसाठी राखीव झालाय। काँग्रेसमधून दीर्घकाळ महापालिकेत खिंड लढवणाऱ्या आणि नुकतेच भाजपमध्ये आलेल्या रवी राजा, नील सोमय्या, अतुल शहा आणि ज्योती अळवणे यांच्या प्रभागातही दुसरं आरक्षण पडलंय। काँग्रेसच्या संगीता हंडोरे, आसिफ झकारिया तसंच राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा भाऊ कप्तान मलिक यांचा प्रभागही राखीव झालाय। मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत 227 पैकी 50% जागा म्हणजेच 114 जागा महिलांसाठी राखीव आहे, तर 15 जागा अनुसूचित जातींसाठी, 61 जागा ओबीसींसाठी, तर अनुसूचित जमातींसाठी 2 आणि खुल्या प्रवर्गासाठी 149 जागा आरक्षित आहेत। ठाण्यात माजी नगरसेवक सुरकर यांना फटका बसलाय, तर प्रभाग क्रमांक 22 महिलांसाठी राखीव झाल्यानं माजी नगरसेवक सुनील हंडोरेंची संधी जाईल, पण त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीची वर्णी लागण्याची शक्यता आहे। काहीशी तशीच अवस्था एकनाथ भोईर यांची झाली आहे। आता या सोडतीनंतर तिकीट वाटप करताना मात्र सगळ्याच पक्षांची समीकरणं बदलणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। मंडळी, मुंबई आणि आसपासच्या महानगरांच्या महापालिकांचा रिपोर्ट तर आपण पाहिला, पण मुंबई महापालिकेत झालेल्या आरक्षणाची अधिक माहिती घेऊया ग्राफिक्समधून। महिलांसाठी राखीव 114 जागा आहेत, एकूण जागा 227। अनुसूचित जातींसाठी राखीव 15, त्यात महिलांसाठी 8 आहेत। अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत 2 जागा आणि त्यात 1 जागा महिलांसाठी। ओबीसींसाठी राखीव 61 आणि त्यापैकी 31 जागा या महिलांसाठी आहेत। खुला प्रवर्ग राखीव 149 आहेत आणि त्यापैकी 74 जागा या खुल्या प्रवर्गात महिलांसाठी आहेत आणि उरलेल्या 75 जागा अर्थातच खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आहेत। नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण आजच जाहीर करण्यात आलं।